तुम्ही मला एक गोष्ट सांगा. मी म्हटलं होतं की तुमच्या आईला तुम्ही एक शब्द विचारून पहा. तुमच्या आईच्या कानावर हा एक शब्द तुम्ही टाकून पहा. तुम्ही विचारलं वगैरे का काही घरी विचारलं का? हे बघ कलावती, मी मी तर काही विचारलं नाही. पण आईच्या बोलण्यावरून, तिच्या भाषेवरून असं वाटत होतं, की आईला हे सगळं पटत नाही. त्यामुळं मग मी काही तिला विचारलं नाही आणि मी काही टोकाचं पाऊल उचललं नाही. मला असं वाटतं, की माझ्या आईला हे पटतच नव्हतं. म्हणून मी डायरेक्ट तुझा हात पकडला आणि पळत घेऊन आलो. हां? का बरं आता काय प्रॉब्लेम आहे? आलो ना आता आपण पळून जाऊ दे. जुन्या गोष्टी विसरून जा. आता नव्याने सुरुवात करू. ती माझी आई आहे, जन्मदाती आई आहे. तिचं पण एक दिवस मी मन जिंकणारच आणि तिच्या सुद्धा छत्रछायेखाली मी राहणारच. असं नाही, की तिला सोडूनच राहणार म्हणून. काय हो तुम्ही? अरे एक शब्द कानावर जरी टाकला असता, हो केली असती 2-4 दिवस चिडचिड केली असती. मी तुम्हाला सतत महिना 2 महिना झाला तेव्हापासून म्हणत आहे, की आईच्या कानावर टाका, आईच्या कानावर टाका. नाही पटत असेल तर बाबाच्या कानावर तरी टाका. बाबा आईच्या कानावर टाकतील. अरे बा तुम्ही माझं ऐकलंच नाही. होऊ शकते, की त्यांच्या मनात राहून नम्रता निर्माण झाली असती. त्यांनी स्वीकारलं असतं. होऊ शकते नाही का? हे म्हणजे कसं झालं? इतके दिवस तुमच्या आईने तुम्हाला जन्म दिला. 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून तिने इतके मोठे दुःख सहन केले आणि त्याच आईला तुम्ही न विचारता तिने लहानाचं मोठं केलं आणि त्याच आईला तुम्ही न विचारता मला इकडे पळून घेऊन आले. कोणत्या पण आईला बेकार वाटते आणि माझ्या आईचं सोडून द्या. माझी आई खूप कठोर म्हणायची आहे. तिला मी असली नसली तरी काही फरक पडत नाही. आईला जर फरक पडला असता तर मी असं केलंच नसतं. माझ्या आईचं म्हणणं काय बस नवऱ्याच्या घरी गेली पाहिजे एवढं तिचं म्हणणं होतं. तो पण कसा पण असो. बस तिचं एवढंच म्हणणं आहे. आता मी चांगल्याच मुलासोबत पळून आली तिला काही टेन्शनच नाही. म्हणून माझं म्हणणं असं होतं की तुम्ही ऍटलिस्ट कानावर टाकायचं होतं तुमच्या आईच्या. हो कलावती, तुझ्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. मी तसं नाही म्हणत. सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण यार मला असं वाटत होतं, की आईनं नाही म्हटलं आणि आईच्या मनाविरुद्ध काम केलं, तर मग ते आणखी म्हणजे खूप जाऊ दे यार. मला नाही का म्हणजे काही सुचतच नव्हतं काय करायचं. तर मला एक वाटलं, की बस पळून घेतल्या जा जा गेल्याशिवाय आता काही पर्याय नाही. मी दुसरा कोणताच विचार न करता तुझा हात धरला आणि पळून आलो. आता टेन्शन घेऊ नको तू. मला सुद्धा टेन्शन घेऊ नको. मला असं वाटतं, की माझी आई आज ना उद्या तुला स्वीकारेल आणि आपण आपल्या आईजवळच राहायला जाऊ. तू टेन्शन घेऊ नको, बिलकुल टेन्शन घेऊ नको. तुला काय-काय सामान लागते आता आपण मार्केटमध्ये शॉपिंग करायला जाऊ. शॉपिंग करून तिकडून आल्यावर मी घरी आईला फोन करतो आणि फोन करून मग काय आहे ते बोलतो मी. आई काय म्हणते, काय नाही तर नाही का? हो, हो. लावून बघ जा ना फोन, फोन लावून बघ जा. कलावती तुला काही बेकार तर वाटत नाहीये ना, की माझ्यासोबत तू पळून आली बा, तर फसल्यासारखं असं तुला काही गिल्टी फील नाही होत आहे ना? नाही हो. आज वटसावित्रीचा दिवस आहे. वटसावित्रीमध्ये बघा आपलं म्हणजे 7 जन्माची गाठ बांधल्यासारखी वटसावित्रीच्या आदल्या दिवशी मी तुमच्यासोबत पळून आली. आपण विचार केला होता का वटसावित्री आहे, सण आहे? नाही, नाही. आपली रेशीम गाठ 7 जन्माची जुळली असेल. जन्मोजन्मी मला हाच नवरा हवाय. मी त्याच्याबद्दल काहीच डाऊटफुल नाहीये. मला तुम्हीच हवे होते असं काही नाही. पण माझं असं म्हणणं होतं की घरच्यांच्या मनाविरुद्ध जाणं मला चांगलं नाही वाटलं. जर घरच्यांच्या मनानं केलं असतं तर म्हणजे आज आपण अति खुश असतो. आता तर खुश आहेच मी असं नाही. मला जिंदगीची सगळी खुशी भेटली. पण काय एवढं म्हणजे कसं आहे ना, ज्याच्यावर मी प्रेम करतो तो नाही, जो माझ्यावर प्रेम करतो तो व्यक्ती मला मिळाला. बस मला याचा खूप अभिमान आहे, खूप गर्व आहे आणि मी ह्या गर्वापायी स्वतःला खचून घेत नाहीये. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. बरं, बरं. मला पण खूप अभिमान आहे, की माझी व्यक्ती खूप समजूतदार आहे, समजदार आहे आणि सांभाळून घेणारी आहे असं मला वाटत आहे आणि तू सांभाळून घेशील. आय होप सो. तू सांभाळून घेऊच शकते. तर कलावती आता जास्त काही टेन्शन घेऊ नको. तू तुझ्या आईला, मी माझ्या आईला आणि तुझ्या ज्या मैत्रिणी आहे शांता काकूगी वगैरे त्यांना फोन करून तू सांगून दे, की सुरक्षित ठिकाणी आहे म्हणा. इथे-इथे आहे म्हणा. आम्ही आता आपल्याला कोर्ट मॅरेज करून घ्यावं लागेल. अन्यथा नाही पटलं कोणाला आणि आपलं लग्न तोडायला आले तर पहिले आपल्याला कोर्ट मॅरेज करून अलग होऊन जावं लागेल. नंतर मग घरी चाललं जावं लागेल. मग रीतिरिवाजानं काय केलं तर त्यांच्या मनानं आपलं लग्न करतील ते, नाही करतील तर राहिलं. असं समजून घेऊ की आपलं लग्न खूप धूमधडाक्यात झालं आहे आणि आता आपलं लग्न होऊन खूप वर्ष झाले आहे, असं आपल्याला समजून समोरच्या संसाराची गाडी चालवायची आहे. बरं, बरं. काही हरकत नाही. मी लावेल. आईला फोन करेल. मी सगळं करेल. थोडंफार मला ते सासरी सॉरी माहेराहून सासरी जायचं जे दुःख होते ना, ते दुःख होत आहे मला. ना गळ्या पकडून कोणासोबत रडता आलं. ना काही, ना काही, ना काही. हे बघ कलावती, आपलं काय झालं, लव्ह मॅरेज झालं. लव्ह मॅरेज मध्ये नो रोना धोना, क्योंकि वो अपने महबूब के संग ही खुश रहती है. उसको पति अपना प्यारा लगता है तो काय को इतनी मायके की टेंशन ले रही तू? अरे भाई तेरे को मायके में ही जाना है. हाँ, कुछ टेंशन मत ले. बस अब कुछ दिनों के लिए ऐसा ऐसा बोल कि मेहमान बन के आई तू, 8-15 दिन रहेगी और चली जाएगी, ऐसा सोच. हो का? तुम्हाला काय कळतं हो मुलीचं? काय कळतं तुम्हाला मुलीचं? तुम्हाला तर तुमच्या आईजवळच राहावं लागते ना. आता किती पण म्हटलं तरी लग्न आधीची लाईफ आणि लग्नानंतरची लाईफ लव्ह असो की अरेंज असो सेमच असते. सेम म्हटलं तर म्हणजे इतकं सगळं म्हणजे इतक्या दिवसाचा संसार सोडून एकाएकी दुसऱ्याच्या घरात राहणं, त्याच्या घरच्या लोकांना समजून घेणं, त्यांच्या घरची कामं करणं. बापरे! आपल्या घरी जिव्हार आलं तर मी नाही म्हणू शकणार, पण तुमच्या घरी तुमच्या आई खातीर मला तुमच्या आईने मला चांगलं म्हटलं पाहिजे. मला कामं करावीच लागेल. असं असते ते. आई आईच असते. माहेर माहेरच असते आणि सासर सासरच असते. किती काही म्हटलं तरी.
च्या मायबीन कलावती पाटलाच्या घरी आहे न तू टेन्शन काय घेतो काही कामाने करायला लागत तुले बाया ठेवलाय कामासाठी काय स्वयंपाक करायला लागन फक्त बाकी तर झाडझूड पोछा घी काहीच नाही करायला लागत सगळ्या गोष्टी बरोबर आहे आता काही दिवस करा लागत ना तर इथं आपण दोघच जण आहे केलं केलं नाही केलं काही टेन्शन घेऊ नको तू एवढी रडू नको स्वतःला एवढी खचवून घेऊ नको हा आता कसं आहे ना तू माझ्यासमोर रडशील तर मला मला पण रडील जेव्हा तू तुझ्या माहेरी जाशील मग माहेरची लोक तुला तुझ्या आई तर तुला स्वीकारेलच जेव्हा तू तिथून मग माझ्या घरी येशील ना तेव्हासाठी हे असू सांभाळून ठेवचं म्हणजे त्यांना पण असं वाटलं पाहिजे नाही नाही मुलीला आहे बा माहेरपणाची माया आहे मुलीला असं काहीतरी त्यांना वाटलं पाहिजे कलावती सोड आता हा? दो बूंद जिंदगी के गिरामत लाडाचे शेठ तुम्ही लाडाचे शेठ तुम्ही मी तुमची लाडाची शेठानी राया मी तुमची लाडाची शेठानी बस अशीच जिंदगी राहीन तू वाली तू असंच गाणं म्हणशील म्हणून त्याच्यापेक्षा स्वतःले आवर आणि चल मार्केटमध्ये काजल काय करायचं हो आता असं हातावर हात ठेवून बसलेलं जमणार काय काही ना काही तर करावंच लागेल ना सांगणं काय करायचं तर सांगणं अहो कोणाचं चांगलं नाही होऊ द्यायचंय आपल्याला सांगणं काय करायचं तर रुक भाई रुक मंजिल खुद अपने पास आ रही है तू बस थोड़ा इंतजार कर उसके बाद जो होता है उसको देख के तू ऐसे उछल उछल करेगी सो 2 मिनट्स 3 मिनट्स या 5 मिनट्स वेट प्लीज ओ भाई ऐसा क्या करने वाली है तू हाँ गुड़िया लाडली मेरी सखी ओ मेरी सखी क्या कर रहे हो तुम सकाराम रुकना भाई अब हम खुद भी शराब पियेंगे शराबी को शराब पियेंगे उसके कान में शराब भर देंगे उसको उसके घर को उद्ध्वस्त कर देगा ऐसी कुछ उसके कान में हम पिन भर देंगे रुक थोड़ी सी काय मॅळपणा लावला बापा तू नाही काय रे हिंदीत बोलणं ना काय बापा लहान लेकरासारखं सरळ सरळ आपल्या मातृभाषेत सांग बाबा तुला काय बोलायचं मला काही समजायला येऊन राहिलं मंजिल खुद बकू अपने सामने आएंगे काय मंजिल ना काय सांग ना काय तर कावय नाकाचे नकते ती माय तर मोठी तोंडानं मोठी गुणानं शानपणा मारते माय हा म्हणजे जे शांताबाईच्या सोबत राहते ते वाईट वळणावर जात नाही त्याच्यावर चांगले संस्कार पडते त्या मायनं काय कलावती असे संस्कार दिलते काय हा एक लग्न होऊन घरी बसली होती तरी कुवारा पोरग घेऊन पळाली दुसऱ्याची जिंदगाने उद्ध्वस्त करायच्या मागे लागली ते नाही आहे ना ती माहिती मोठी तोंडानं गोष्ट सांगते हो नाकाची नकटी अय बघा तुम्ही नाही का खूप अगाऊच्या बोलता त्यात माझ्या आईची काय गलती आहे काय गलती आहे माझ्या आईची सांगा बरं आणि फालतूच्या फालतू माझ्या आईला काही वाचरट तुम्ही बोलत नका जाऊ हो मी माझ्या आईला म्हणजे माझ्या आईवर माझा प्रेम नाहीये मी माझ्या आईचा खूप राग करते याचा मतलब हा नाही की म्हणजे तिचा राग मी एवढा पण करते की दुसरं तिला कोणी वाईट पद्धतीने बोलत असेल ना मी ऐकून घेत असेल अशा प्रकारचं मी नाही बोलत बघा माझ्या आईने तिला काही सांगितलं नव्हतं की याच्यासोबत पळून जाय त्याच्यासोबत पळून जाय माझी आई तर उलट तिचा चांगला विचार करत होती ती वाईट निघाल त्यात माझ्या आईचा काय दोष आहे नाही माझ्या आईचा काय दोष आहे म्हटलं आणि आता तुम्ही मला सांगा कमला तुमची पोरगी पळाली ती पोरगी पळाली तर मग तुझे संस्कार तसेच असेल ना तिच्यावर म्हणून ती पोरगी पळाली असं म्हटलं तरी चालते ना इथंच आहे ना ती पोरगी ह्या गावात काऊन पोरगी ती पळाली मग तुझी पोरगी समज तशीच ते कला होती दुसऱ्याची पोरगी समज दुसऱ्याची लेग बाय काय ना आपली लेग बाय काय असं समजून चाल ना तू इथं पोरगी पळाली व तू इथं नकाची नक्की आणि काय तू वरती गोष्ट वरती मुंडका करून गोष्टी करून राहिली आई व मी म्हटलं का नाही झाली का नाही मायची दिवाणी बात होते हे हिच्यावर कधीच विश्वास नको ठेवजो आपण इले आपलं म्हणून सगळं काही दुःख सुख रेन सेन सगळं काही आपण हिचं पाहतो हा तिच्या प्रत्येक सुख दुःखात आपण हिची साथ देतो आणि हिच्या मायच्याच वळणावर चालली मायच्या वळणावर चालली अव तुला सांगून राहिली ती माय तशीच आहे तू काय सांगतो आमच्यासारखं या जमान्यात कोणी नाही आहे आम्ही कपटी लोक नाही आहे आम्ही साधे लोक आहे मग लोकांचं झाकलं राहते आमचं झाकलं नाही राहत हा आमची कोणतीच गोष्ट लपून नाही ठेवत लोकांची गोष्ट लग्न होऊन जाते पळून नाही जाते तर कोणाच्या कानावर नाही राहत म्हटलं कोणाच्या कानावर राहिले कोणती गोष्ट व्हायच्या पहिलेच गावभर ढिंडोरा होऊन जाते गावभर ढिंडोरा आले आपलं म्हणून म्हणजे बाबा आता मी काही जोर जबरदस्ती केली नाही तुम्हाला जोर जबरदस्ती करायला मोठ्या गोष्टी सांगून राहिल्या तुम्ही तर आता तुम्ही मायले म्हणा त्या मायच्या आईनं पळाली तर मग कसं आहे ना थोडी लाजीरवान गोष्ट आहे त्याच्यावर तर मला बोलाच लागल म्हणून फालतू अगावचं काही बोलत नका जात जो जेवढं बोलणं होते तेवढंच बोलत जा फालतू अगावचं बोलाच नाही मी काय म्हणतो तू पाय एखादा असाच मालदार मनानं करून घे मी काय म्हणतो जर पाय तुला जर त्या मायच्या मतानं केलं तर काय होते माहितीये काय त्याच्या घरी जा त्याची एवढं मोठं फॅमिली राहते परिवार राहते एवढा मोठा त्याचा सावळा एवढं मोठं सावळल्यापेक्षा आणि एवढं मोठं केल्यापेक्षा एखादा पाय ना त्याच्यासोबत पळून जाय तू त्या मायची नाक कापून टाक म्हणजे ती मायची इथे तिथे उडते का नाही मोठे नाक उच्ची करू चांगली आहे बापा हिचे संस्कार चांगले आहे हिच्यानं सर्व गाव सुधारलं ते तरी नाही होईल म्हणजे आम्हाला आमच्या जीवाला चांगलं वाटन आणि तुही भलंच भला आहे नाही काय स्वतःची जिंदगी मी शाही जगशीन काही टेन्शन नाही काही नाही मस्त पैकी ना सासऱ्याचं टेन्शन ना सासूचं टेन्शन ना डेराचं टेन्शन ना नंदीचं टेन्शन मस्त राहायचं तुला तर माहित आहे आजकाल पुरीचा छळ कसा होते तर मग तसा निघाला त्या नवरा तर मग वा 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 मस्त उच्च विचार आहे तुमचे उच्च विचार तुमच्या विचारांवर मी तर तुम्हाला एखादा अवॉर्ड प्रेझेंट करन भेद्रू
हाड मी माझ्या मनानं करन, तुम्ही करून घ्या मनानं. मला माझ्या सासूही पाहिजे ना सासराही पाहिजे. असे काम आपल्याला नाही जमत फालतू. पहिले केले त्यात फसली ना तर डबल करू काय. चालली मी घरी. कोणी आपल्या बोलायचे नाही हो बापा, सगळे वाचरट आहे, जाऊ दे. काही कोणाच्या मागायला लागायला पुरत बापा. आपलं आपण पाहा लागते. किती दिवस झुरत यायले पाय नाही का नाही, नोकरी किकरी पाहिजे, चांगले पैसे कमावून मस्त जिंदगी जगू. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे ठीकच असाल. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की माझं जे चॅनल आहे दुसरं, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याच्यावर पण मला स्टोरी दाखवायला बरं होईल ना. मग जेवढे जास्त लोक सबस्क्राईब करतील तेवढ्याला दिसायला हवी ना. म्हणून म्हणते की लवकरात लवकर सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्राईब झाले का लगेचच मी मग त्याच्यावर व्हिडिओ टाकतो. आणि हजार जण तर ऑलरेडी तुम्ही करू शकता ना, तर लवकरात लवकर करा आणि मला व्हिडिओ टाकायला भाग पाडा. आई चल ना, किती वेळची आली व आई. मी चल ना घरी, मला भूक लागली, कर ना खिचडी. मी ना मिरच्या ताईला मी ना चल नाही खिचडीच मांडायची आहे व मला ते अकारणी समजत म्हणून सांगते, मीनच केलं असतं. चल ना व आई व चल ना. थांब ना पट्टे, कोणासोबत 2 मिनिट बोलूही नाही तर बापा. चाल ना व लाईना सुईना लेकरावानी करते, लाईना सुईना लेकरावानी कराले. थांब हो ना, तर थांब जराशी. एवढं मोठं हेलगट झालं, खिचडी नाही मांडतायत का तुले व? बोलले कसे होते चुटूक काकू. तुमच्या मुलीला जसं काही सगळाच स्वयंपाक येते, भर झालं माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. हो ना, तर मला म्हणते हेलगट. का व रश्मी, पोट्टी पाहिली ते नाही आहे ना? भली वांडाय पोट्टी निघाली चांगली म्हणता म्हटलं बाई सुधारली, म्हटलं आता म्हटलं हे म्हटलं. अन पाटलीन बाईच्याच पोराला घेऊन पळती का होते? सांग बरं बाई. एवढं चांगलं पोरगण पाटलीन बाई कोणाला आशा राहते, त्याच्याजवळ एवढा पैसा आहे, गाड्या घोड्या आहे. यायला असं वाटत नाही की चांगली सून आणली असती कुवारी बा. आता कसं आहे नाही, आजूबाजूच्या लोकांचं पण खानदानातले लोक काय म्हणते बा. नाही म्हणजे असं कोणाचं घर नाही तोडा. माझ्या म्हणणं असं होतं बाई, त्या पाटलाच्या पोरासोबत नाही पाया लागत होती नाही का हो? त्याला समजून सांगा लागत होतं का बा तुम्ही कुवारी आहे, तुम्ही कुवारीच पोरगी करा. समजदारीच्या गोष्टीचं असं निभवती घेते. चांगलं नाही केलं बाई पोट्टी नाही. हो काकी, पण आता काय करता? 2 जीवांची जर मन जुळत असन तर प्रेम तर कोणत्याही व्यक्तीसोबत होते ना. आता तो वयानं लहान असो मोठा असो ना, उम्र की सीमा हो. आजकाल तर लव्ह रिलेशनशिप असं झालाय का जो मनात आहे तोच, जी मनात आहे तीच दारात आणते, अशी सारखी गोष्ट झालेली आहे. आता त्याच्यात तर आपण काही बोलू नाही शकत बा. कारण की जिथं 2 मनांची मन जुळते तर मला असं वाटतं की ते लाईफभर कम्फर्टेबल राहू शकते. स्वतःला एकामेकाला समजून घेते, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. आणि सर्वांनी त्या दोघांनी एकामेकाला चांगल्या प्रकारे ओळखलं असेल तेव्हा कुठे जाऊन त्याने उंच पाऊल घेतलं ना. तर कुठे असं वाटतं की ठीक आहे, व्यवस्थितही केलं, असं आहे का कुठे? नाही तुलाही बरोबर आहे बाई. कसं आहे ना, आपल्या मनाचं आपल्या खुशीसाठी आपण करून घेतो, पण तिच्या मनात ती कायच्यात खुश आहे हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे ना. एका 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 प्रकारनं हे सगळी गोष्ट बरोबरही आहे आणि काही इकडून सगळी चुकीची आहे. पण जाऊ दे ना, त्या दोघांच्या मनानं केलं ते ना, तर करू दे ना. काही जबरदस्तीने करण्यात आलं का नाही, जाऊ दे. काही टेन्शन नको घेऊ, सुख समाधान राय म्हणा, चांगला संसार कर म्हणा आणि त्याचं घर पुढे ने म्हणा. संसारात चांगली निकाल दे म्हणा संसाराचा चांगला. हो ना, अजून काय पाहिजे? पयाली बापा ते. हो दृष्ट लागण्या जोगे सारे, आय गोटही कुठे नसे. 2 जीवांचे मिलन झाले, तिसरा पडून त्याच्यात काही अर्थ नाही. ओ एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे, फूल ही फूल राहों में खिल जाएंगे. मैंने सोचा न था, मेरी दिकरी ने सोचा न था. मी तर खूप खुश. अरे काय म्हणते हो बबिता, काय करून राहिली व? माय पोरगी पयाले तुला एवढं दुःख सुख नाही बापा. मार हसून राहिली, खिजळून राहिली, गाणे माने बापा. एखादी असते चिमून घरात बसली असती. आता काय चिमशिन गावातला वही पाहिला आणि गावातला जवळ पाहिला तर मजाच मजा येते वाली. चांदीच चांदी आहे पुरी. कोण म्हणतो पयाली करून राहिला? जय कुकड्या वानाचा वा. काहून तुमची झोमून राहिली का? आता झोमून राहिली का म्हटलं? वाशून राहिला इकून तिकून. एवढं नाही जयाव कोणाले, जयाची लिमिट असते बापा. पयाली नाही तर काय तुला काय लग्न करून दिलं काय धूमधडाक्यानं सांगून तर अशी राहिली तोंड उच्ची करून? पयाली काय म्हणते? पयाली नाही तर काय बाबा मोठं थाटामाटान लग्न करून दिलं का तू ना? सर्वेच्या मर्जीनं. हे पाय व माई पोरगी पयाली, माया पोरीनं पाटलाचं पोरग केलं. त्याच्यासोबत पळून गेली. ते माया पोरीचा प्रश्न झाला, ते मी जाणे माई पोरगी जाणे. त्यात तुम्हाला मंदात टांग टाकायची काय गरज आहे? तुमचं पाय ना. अरे बा, तुम्ही तुमच्या घरातला अंधार पा, मग लोकांच्या घरातला अंधार पाहिजा. तुमच्या पोरी तर वय नाही रात सोय नाही तरी पळून जाते. एका नवऱ्याला दोन बायका एकाच नवऱ्याला करते, तेव्हा लाजा येत तुम्हाला? लोकांना सांगता पळून गेली म्हणून लाजा वाटाले.
आपल्या पोरीची तर वय नाही राहत. माझ्या पोरीने तरी एक नवरा केला, त्याच्या बाद मध्ये घरी येऊन बसली आणि त्याच्या बाद मध्ये तिने लव्ह मॅरेज केलं. तर माझ्या पोरीने केलं तर कोणी काही म्हणणार नाही. माझी पोरगी त्या वयाची होती. तुमच्या पोरी तर बापा वयात नाही आल्या तर झुरणी पडून गेलं, लग्न करायसाठी लग्न करून घरी येऊन बसले आहे. दुसरं लग्न करायला लागणार आता. काहून तुमच्या पोरीचं दिसत नाही तुम्हाला? लोकांच्या पोरीचा ढिंडोरा पिटवता पुऱ्या गावात, पयाली पयाली म्हणून शोभते तुम्हाला. शोभते काय म्हटलं? लागन तर घरचे भिकार चोट भिकारी साय लागेस तर फाटके असाले. आणि तरी काय एवढं पाहिजे बापा? माणसानं होते तेवढ्याच गोष्टी कराव, अगाऊच्या गोष्टी नाही कराव. अवय भांबड कोणाला म्हणून राहिली व तू? फाटके हाय ना, लग्न करायला पयायला होत्या पोरी, मला काय टोमन मारून राहिली व? त्या पोरी वांडाई काम करून पळून जाय ना, तू लोकांनी म्हणशील काय पयाली नाही का? ती पोरगी मोठी गुजागर बनून गेली का व? तू पळून जाणं कायले राहायचं? तू ठास वर्णाची आहे ना, मोठी लोकांना ज्ञान पासता वय झाली पण सोयी झाली. खरंच कुटणी बुडी आहे तो, कुटणी कुटणी असाले म्हणून तर सुनीच्या हाताखाली टिकत नाही तू. सुन तुले ठेवत नाही म्हणूनच नाही ठेवत. पाय ना, पोरगी नाही विचारन ना एक दिवस तुले, पोरगई नाही विचारन नाही. पाय घासू घासू मरशील तर नावाची रश्मी नाही, लोकांचे मन दुखू दुखू राहतं. काऊन स्वतःच्या पोरीनं वांडाईपणा केला, लोकांच्या पोरीला दोष देते. माझ्या पोरीला समजच होती का नाही? बावली बावल्याचा खेळ खेळली का नाही? खेळली तर मोठी म्हणून राहिली, नवरा करून घरी बसली आहे. तू पाय ना हेलगट बोलायला लावतं कैच्या कै. मग माहित आहे ना, सुनीत आली म्हणजे सुनीला ऐकून पचवणं नाही होत. सून येते इथं कुठल्या गोष्टी सांगाले, सासू अशी करते सासू तशी करते, अशीच बदनाम आहे का तू? बदमाश अशी म्हणूनच ती सून म्हणते ना. पोरग तरी तुला जवळ करते का? मोठी गोष्ट सांगून राहिली, नाकाची नकटी. लोकांना म्हणते स्वतःच्या घरातला अंधार पाय ना. स्वतःच्या घरातला अंधार पाहिले, चांगली चालली तोंड उच्ची करून. एखादी बाई असते तर 15-20 दिवस घराच्या बाहेर नसते निघाली. अव तू त्या संस्काराची आहे म्हणून तुला काही वाटत नाही. हो, त्या जमान्यात तू केलं होतं का नाही मामाच्या पोरासोबत? तर काय गोष्ट करतं? वय झाली पण सोय नाही झाली. आपण विचार करा. काले लोकाले म्हणा लागते स्वतःची दात पाय ना पहिले आरशात, मग लोकांची दात पाय. हेलगट लोकायले फाटकं म्हणते. फाटकं असं तर कोणाच्या भरोशावर नाही आहे म्हटलं. कमावतो खातो त्या घरी मागायला नाही येत. फाटकं फाटकं करतं. तू पाय ना, म्हणजे लहानपणापासून जशी काही सोन्यातच मोठी झाली तू. तू काय फाटकीच नव्हती माहिती आहे ना. मग कुळाकाठीचं घर होतं, बुटलं भरतेला दुकानात जाय म्हणून. बुटलं भरतेला दुकानात जायला सर्वेवर परिस्थिती राहते. आज मायावर आहे उद्या त्यावर येऊन. विसरू नको, माणसाजवळ प्रत्येक वेळेस पैसाच कामी नाही येत, तोंडही कामी येते. म्हणून लक्षात ठेव, असं उतमास करू नको. वयाची लिमिट होत चालली. जेवढे दिवस उरले तेवढ्या दिवसांनी प्रेमा खातीर जा. पडत असेल तर बोलत जाय, नसेल पडत नको बोलत जाऊ. फालतू जागा शहाणपणा नाही करायचा. नाही हो, आता जवळ आहे ना, आता जवळचे पैसे खात जाय ना ते. सारा सुखच सुख भेटते का तिले? पोरगई दे पैसे, आता जवळ देऊन म्हणून तिले गर्व चढला. गर्वाचे डोंगर नदीत. चला आई घरी, काही कोणाच्या मागं लागू नको. तिला असं वाटतं का लाईफ चांगलं झालं, पण काही कोणाच्या नशिबात चांगलं नसते. हिनं स्वीकारलं त्याला म्हणून ते त्याच्या मायत्याची माय इले हिच्या पोरीला स्वीकारण असं नाही आहे. मोठी नाक वरते करून गोष्टी सांगते. तर खरंच बाई तुले गर्व चढला बापा, गर्व चढाले. एकदम माणसाला एवढा गर्व नाही पाहिजे, एवढा गर्व असाले. मी तर म्हणतो का, तू असं नरम दिलानं राहिले पाहिजे, पण तू दाखवून देऊन राहिली का पोरगी पाहिजे तर तुला लय आनंद झाला म्हणून. किती बोलून जाते बाई बाया, मला बोलता येईल बापा एवढ्या रंगाचं मला बोलता याले. मला शिक्षणच घ्या लागन बोलायचं. मला तर समजायलाच नाही तिघी एका तोंडान 3 तोंडावर राहिल्यावर एक तोंड काय बोलन काय नाही, काय समजायलाच नाही बापा. जाऊ दे, मारलं फारलं तर ते ना, जर जास्त काही बोलायला पुरत नाही कोणास पण, जाऊ दे.